नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी 5 वाजता अधिकृतरित्या प्रचार संपुष्टात आला. आता सगळं लक्ष लागलेलं आहे 15 तारखेला किती मतदान होतं आणि 16 तारखेला राज्याच्या 29 महापालिकांमध्ये पण त्यातल्या 28 महापालिकांचं बजेट एकत्र केलं तरी त्याच्यापेक्षा जास्त बजेट, जास्त मोठी तिजोरी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत कोणाची सत्ता येते त्याच्यावर. आणि त्यामुळे प्रचारानंतरचा प्रचार वेग पकडत आहे. त्या बाबतीत राज ठाकरेंनी एक गोष्ट चांगली केली, त्यांनी पुरोगामी समाजाची किल्ली फिरवली. त्यामुळे सगळी खेळणी त्या किल्लीवर चालणारी झांजा वाजवायला लागलेली आहेत. राजू परुळेकरांनी तर सांगितलेलं आहे की मुंबई म्हणे दख्खनचं नाक आहे. तर दख्खनचं डोकं कुठलं आलं, म्हणजे काय ठाणे जिल्हा डोकं झालं का गुजरात डोकं झालं, कुठलं डोकं झालं मला कल्पना नाही. आणि जर दख्खनचं नाक मुंबई असेल तर मग आंध्र प्रदेश काय आहे आणि तेलंगणा काय आहे, पण जाऊ दे, मला त्यात पडायचं नाही. आणि त्यामुळे हे नाक कापलं जाण्यापासून, म्हणजे बघा, पवारांचे पत्रकार पवारांविरुद्ध बंड करून पवारांना एरवी नावं ठेवणाऱ्या, पवारांनी जातीयवाद पसरवला म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या पाठी उभे राहिले. गंमत बघा, अनेक दशकांची इमानदारी एका क्षणात संपली. गौतम अदानी हे नाव काढल्यावर एका क्षणात पवारांची इमानदारी या पुरोगामी पत्रकारांकडून संपली. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की शरद पवारांनी शरणागती पत्करलेली आहे. इतके दिवस जे महाराष्ट्रात अजितदादा या सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शरद पवार जे काही करतायत ते नाटक होतं. शरद पवार आज ना उद्या भाजपासोबत जाणार, आणि जर ते भाजपासोबत जाणार असतील तर आपली मैत्री, आपली निष्ठा संपलं. आणि त्यांना राज ठाकरेंच्या रूपाने नवीन एक नाव मिळालेलं आहे. अर्थात राज ठाकरे पुन्हा एकदा 3 महिन्यांनी हिंदू हृदय सम्राट वगैरे झाले तर काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणजे ज्या त्यांच्या सादरीकरणामध्ये ज्या चंद्रपूरच्या शाळेचा काहीतरी विषय आहे, ती काहीतरी माउंट कार्मेल ख्रिस्ती मिशनरी शाळा आहे. आणि तिकडची जी कंपनी आहे ती अदानींनी विकत घेतल्यावर, आधी ती स्विस कंपनीची शाळा होती, त्याच्या आधी ती ACC तिकडे सिमेंट नगरमध्ये कंपनी चालवत होती. ACCच्या पैशांनी ही शाळा सुरू झालेली ख्रिस्ती मिशनरी शाळा. आता ACC अदानींनी विकत घेतल्यावर त्या शाळेने तिथे काहीतरी सहकार्य करायला नकार दिला की आम्हाला काही इथे शाळा चालवायची नाही. आणि मग ती शाळा अदानी फाउंडेशननी ताब्यात घेतली का ती व्यवस्थापन ताब्यात घेतलं. त्या शाळेचं व्यवस्थापन आल्यावर ती ख्रिस्ती मिशनरीची शाळा म्हणाली की आम्हाला काही स्वारस्य नाही. तर पण हे सगळं राज ठाकरेंच्या सादरीकरणात होतं. पण जेव्हा हे घडलं तेव्हा आपण हिंदू हृदय सम्राट होतो, हिंदू जननायक वगैरे होतो, हे राज ठाकरे विसरले. म्हणजे तेव्हा हा ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांच्याकडनं होणारं धर्मांतर आणि चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी संस्था वगैरे याच्याबाबत हिंदू जननायक म्हणून बहुतेक त्यांचं वेगळं मत असावं. त्यांनाच आठवत नसेल की तेव्हा आपली नेमकी भूमिका काय होती. आणि ती जशी वेगळी होती तशीच आणखीन 3 महिन्यांनीही ती वेगळी असू शकते. आता जे या सगळ्या पुरोगामी मंडळींकडनं, तसंच या शिवसैनिकांकडनं, उबाटा सैनिकांकडनं जे सांगितलं जात आहे की आता नाही तर कधी नाही, करो या मरो, म्हणजे ही लढाई जर हारलो तर मराठी माणूस संपला. एकीकडे म्हणायचं की दोघं भाऊ एकत्र आलेत, हे महापालिका निवडणुकीपुरते एकत्र नाही आलेत, दीर्घकाळासाठी एकत्र आलेत. पण दीर्घकाळासाठी एकत्र आलेत, जेव्हा एक होते तेव्हाही महाराष्ट्रीय मराठी माणसाच्या काही समस्या संपल्या नव्हत्या, कमी झाल्या नव्हत्या. जेव्हापासून दोघं राजकारणात आहेत, एक तरुण कार्यकर्ते म्हणून, तेव्हाही मराठी माणसाचीच लढाई करत होते. जेव्हा वेगळे झाले तेव्हा वेगवेगळे राहूनही मराठी माणसाचीच लढाई करत होते. आता एकत्र आले तेही मराठी माणसाची लढाई तयार करायला आलेत. आता समजा हारले, समजा धरून चाला, तर मराठी माणसाच्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे जो हारले नाहीत. समजा धरून चाला दोघांना मिळून 227 पैकी 200 जागा मिळणार अशक्य आहे. काही जण म्हणतात
60-70 जागा मिळाल्या दोघांना मिळून तरी पुष्कळ आहेत. पण धरून चाला, मी पण स्वप्नरंजन करतो मराठी पत्रकारांसारखं, की 200 जागा मिळाल्या तरी काय करणार आहे? कारण जरी 200 जागा मिळाल्या तरी तुमच्याकडे पोलीस नाही, त्यामुळे तुमच्याकडे वाजे नसणार आहे, तुमच्याकडे MMRDA नाही, आणि त्यामुळे तुम्ही काही मुंबईत मोठे प्रकल्प आणू शकणार नाही. तुमचेच आरोप आहेत की एकनाथ शिंदेंनी मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या अगेन्स्ट भरपूर मोठी कर्ज प्रकल्प सुरू केलेले आहेत, आणि त्यामुळे ठेवी असल्या तरी त्या केवळ दिखाव्यापुरत्या आहेत. म्हणजे पैसे महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष बघायला गेलं तर नाही आहेत. म्हणजे तुम्ही जरी सत्तेवर आलात तरी केंद्र सरकार विरुद्ध आणि राज्य सरकार विरुद्ध बोटं मोडण्याशिवाय काय करू शकणार? हे जे काही किलोमीटरच्या इथे शौचालय बांधणार आहात आणि पाळणाघर बांधणार आहात आणि हे करणार आहात, 1 लाख घरं बांधणार आहात मुंबईतल्या मराठी लोकांसाठी, हे करायला पैसा आहे कुठे? आणि त्यामुळे सत्तेत आला तरी मराठी माणसासाठी संघर्ष करणार आहात, सत्तेत नाही आलात तर काही लंडनला पळून जाणार नाही आहेत. तिथे लंडन, ऑस्ट्रेलिया कुठे कुठे जी प्रॉपर्टी केलेली आहे तिकडे काही राहायला जाणार नाहीत, राहणार मुंबईतच आहेत. आणि त्यामुळे मग मराठी माणसाची शेवटची लढाई कशी काय? मुंबईत तर 38% मराठी माणूस आहे. कितीही अदानींनी, कोणी अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, जोनी कोणी प्रयत्न केले तरी हा टक्का काही पुढच्या निवडणुकीपर्यंत तर 38%चा काही 18% होणार नाही आहे 3-4 वर्षात. 38चा 36% होईल, 36% होईल. 36% जरी मराठी माणूस राहिला तरी पुष्कळ मराठी माणूस राहिला. आणि त्यामुळे इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या पलीकडे जाऊन काय आहे हा विषय मला वाटतं महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट याच्यातनं एक मला वाटतं की चित्र समोर येणं गरजेचं आहे. म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांचा हा विचार चालू आहे तेव्हा हे चित्र येणं गरजेचं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत जे समर्थ नेतृत्व मिळालं नव्हतं. लोकांनी विचारलं, देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक होते, महापौर होते. गेल्या 25 वर्षात मुंबईचे महापौर कोण हा प्रश्न विचारला की एक डॉक्टर शुभा राऊळ यांचं नाव येतं. म्हणजे सगळे शिवसेनेचे होते पण एक शुभा राऊळ यांचं नाव येतं. ते आता भाजपात आलेले आहेत, म्हणजे ते महायुतीत आलेले आहेत. आणि दुसरं किशोरीताईंचं, ते डायरेक्ट क्वारंटीन करनेवाली है तेरे को असं बोलणाऱ्या. बाकी कोण कोण महापौर होऊन गेले कोणाची नावं पण आठवत नाही. म्हणजे जर मुंबईचे महापौर कोण हेही सामान्य लोकांना आठवत नसतील 25 वर्षाचे, तर मग या निवडणुकीमुळे असा काय जीवन मरणाचा प्रश्न आहे? ज्यांनी सत्तेची पदं कुठली घेतली नव्हती तोपर्यंत, मुख्यमंत्री होईपर्यंत, तेच जर महापालिकेच्या राजकारणाचे सूत्रधार असणार असतील तर असा नेमकं काय फरक पडणार आहे? आणि म्हणून म्हटलं की ही जी चर्चा आहे, आता नवीन एक सुरू झालं की काय 2000 मध्ये भगवा गार्डची नियुक्ती केली. जर शाखांची यंत्रणा कार्यरत असती तर गेल्या निवडणुकीत वोट चोरी झाली बोंबलत फिरायची वेळ आली नसती. दोन्ही पक्षांची अवस्था अशी आहे की दोन्ही पक्षांकडे, उबाटा सेनेकडे आणि मनसेकडेही, प्रत्येक बूथवर अख्खा दिवस राहून काम करू शकेल असे कार्यकर्ते उरलेले नाही आहेत. ते मुंबईतल्या, ठाण्यातल्या, पुण्यातल्या, पण किमान मुंबईतल्या धरून चला, बाकीचं जाऊ दे, बाकीचा तर त्यांच्यासाठी फरकच नाही आहे. पण मुंबईतल्या प्रत्येक बूथवर दिवसभर थांबून काम करतील असे कार्यकर्ते ते फोडणार कोणाला? अमित ठाकरे फोडणार आहेत जाऊन कोणाला? अमित ठाकरे काही करणार नाही, ते घरात मस्त बसून राहतील. फोडणार कोण आहे? दुबार मतार एकही माणसाला फोडलं जाणार नाही. कुठेतरी मारलं तर कुठेतरी मराठी माणसाला मारलं जाईल. जसं नितेश राणे म्हणाले की दुबार मतदान करण्याचा सगळ्यात धोका जिथे बुरखे घालून लोक येतात, महिला येतात आणि चेहराच दिसत नाही मतदान करेपर्यंत, तिथे दुबार नोंदणी, तिथे हे भगवा गार्ड मारणार आहेत, तिथे हात पण लावणार नाही. मारलं तर एखाद्या मराठी माणसाला मारतील इकडे तिकडे, कारण तेवढीच मराठी माणसाला मारण्यापुरतीच ताकद आहे. कदाचित इकडे तिकडे एखाद्या, पण तेही मला वाटत नाही. आणि त्यामुळे या भगवा गार्ड एकाही माणसाला या मतदानाच्या दिवशी मारणार नाहीत. आणि मग म्हणतील, मग मतदान झाल्यावर म्हणतील दुबार मतदान झालं, वोट चोरी झाली. मला असं वाटतं त्यामुळे हा सगळा फारच आहे. मुद्दा असा आहे की केवळ भावनेच्या मुद्द्यावर राजकारण करून आतापर्यंत दुकान चालू होतं. पण पहिल्यांदा असं झालं, म्हणजे खरंच मला कुतूहल होतं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी पार्कच्या सभेत काल रात्रीच्या काय बोलतात. पण दोघांनीही म्हणजे शिंदेंचं भाषण अतिशय मनाला भिडणारं भाषण होतं, त्यात भावनात्मक ते होतंच, पण त्यांनी केलेल्या कामांची जंत्री सादर केली. देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल तर बोलायलाच नको. पण तरी देखील हे सगळे पत्रकार 4 मिनिटात सभा फिरली. कशामुळे तर अदानीमुळे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेत सभा कशामुळे फिरली तर महाराष्ट्रात कुठले प्रकल्प अदानींनी सुरू केले. म्हणजे राहुल गांधी जे 5 वर्ष कानी कपाळी ओरडून सांगत आहेत, त्यांना कोणी कुत्र्याने भीक घातली नाही. आणि राज ठाकरे 4 मिनिटात बोलले अदानीबद्दल, तर सगळं महाराष्ट्राचं वातावरण फिरलं. म्हणून म्हटलं ह्या सगळ्या मूर्खाच्या नंदनवनात राहणाऱ्या लोकांचे 16 तारखेला डोळे उघडणार आहेत. पण तरी देखील 16 तारखेला डोळे उघडले तरी ते मान्य करायच्या ऐवजी वोट चोरी, निवडणुका, पैसे वाटप याच्यावरच हे सगळं चालणार आहे. हे सगळे भगवा गाडते लोकही फेसबुक लाईव्हद्वारेच गार्डिंग करणार आहेत. आणि त्यामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही आहे. जे गोष्टी चालू होत्या तशाच चालणार आहेत. पण अर्थात हे 16 तारखेला प्रसिद्ध व्हायची आपण वाट बघण्याची गरज आहे. कारण तेव्हा एकदा भोपळा फुटला की मग कोथळा सगळा बाहेर येणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.